आणि देश घडवण्यामध्ये ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे त्यागमूर्ती रयत मौली लक्ष्मीबाई पाटील यांची जयंती. शून्य राजकीय फायदा असताना देखील आपण सगळे या ठिकाणी रयत माऊलींच्या जयंतीच्या निमित्तानं जमलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदरणीय जयश्रीताई महापुरे मॅडम सरपंच, आदरणीय अशोक आर्गे साहेब, आदरणीय अजित देवमोरे साहेब उपसरपंच, आदरणीय अप्पासाहेब पाटील साहेब, आदरणीय महापुरे साहेब, आदरणीय भरतेश्वर भोकरे साहेब, सुशांत पाटील साहेब, नेरले सर, सचिन नामे सर, अकिवाटे सर, आदरणीय संचालक शेटे सर, माझा सर्व स्टाफ आणि तब्बल 3-1 महिने CPRमध्ये अण्णा ॲडमिट होते. रुकडीमध्ये छोटासा अपघात घडला होता आणि त्यानिमित्त सेवा करायची संधी लाभलेले आपले कुंभोजचे सुपुत्र यशवंत कोले गुरुजी या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. जितका वेळ होईल तितके आपण उन्हात तळपतोय आणि आपल्याला जो दाह होतो याच्यापेक्षा 1000 पटींनी दाह ज्यांनी सहन केला त्या म्हणजे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील आणि कर्मवीर अण्णा. वहिनींच्या बद्दल बोलायचं झालं तर वहिनींच्या मध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते अमूल्य आहे. त्याची तुलनाच नाही होऊ शकत. तुलनाच होऊ शकत नाही म्हणजे काय तर अण्णांना ज्या सगळ्या गोष्टी सहज साध्य झाल्या त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण पाहिलं तर कदाचित नियतीनं निसर्गानं त्यांना तो साच्याच तशी वाटच निर्माण करू दिली असं म्हणता येईल. परंतु वहिनींच्या बाबतीत शैक्षणिक सामाजिक पार्श्वभूमी आपण पाहिली तर हे सगळं असं घडण्यामागं सगळीच प्रतिकूल परिस्थिती आहे आणि तरी देखील वहिनींच्या मध्ये घडलेलं परिवर्तन याचं कारण म्हणजे वहिनींच्या समोर उभी ठाकलेली परिस्थिती आणि अण्णांनी घडवून आणले सगळे प्रसंग एक समर म्हणून वहिनींच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो. नेमकी परिस्थिती कशी आहे म्हणजे 100 वर्षापूर्वी महाराष्ट्र आणि देशामध्ये परिस्थिती अशी आहे की माणसाला माणसाप्रमाणे वागवायचंच नाही. हजारो वर्षांची गुलामगिरी आणि याचे चटके प्रत्येकाला बसतायत. चाललंय ते तसंच चालू द्या, याच्यामध्ये परिवर्तन काही करायचं नाही असं वाटत असताना फुले शेकर ही विचारधारा महाराष्ट्राला आणि देशाला एक वेगळा विचार देते आणि याच विचारधारेची गुंफण ज्यांच्या विचारामध्ये आहे ते म्हणजे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील. अण्णांनी काय केलं? अण्णांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे नेला. खऱ्या अर्थानं पुढे नेलं म्हणजे कोल्हापूर सारख्या पुरोगामी नगरीमध्ये तब्बल 23 वसतिगृह जी वेगवेगळ्या जातींसाठी शाहू महाराजांनी बांधली होती तर अण्णांनी 24वं वसतिगृह काढलंय. हे वसतिगृह ज्यामध्ये सगळ्या जाती धर्माची मुलं एकाच छताखाली राहतात, शिक्षण घेत आहेत आणि खातात. ही खूप वेगळी अशी क्रांती आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 27 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 सत्याग्रह करावा लागतोय पण 1919 साली तब्बल 8 वर्षापूर्वी कर्मवीर अण्णा हे सगळं मोडून काढतात. विद्यार्थी कोण आहेत? 4 विद्यार्थी. पहिले 2 विद्यार्थी आहेत मराठा, तिसरा विद्यार्थी बंडेंद्र पाटील जातीनं जैन अण्णांचा धाकटा भाऊ आणि चौथा विद्यार्थी शंकर शिवाजी कांबळे. म्हणजे तब्बल 8 वर्षापूर्वीच अण्णांना हे सहज साध्य का झालं किंवा होतं का याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा अण्णांनी आपल्या शाळा जेव्हा जिथं जिथं सुरू केल्या तेव्हा गावचे जे कोणी प्रमुख असतील, इनामदार असतील, देशमुख असतील, पाटील असतील त्यांना जाऊन अण्णा भेटायचे आणि सांगायचे की मला शाळा चालू करायची, वसतिगृह चालू करायचे. मागणीच अण्णा अशी करायची की मला एखादी पडकी खोली द्या, रिकामं घर असेल तर द्या, नाहीच काही मिळालं तर म्हणायचे की मला एक पारकट्टा गावात कुठे असेल तर तिथं शाळा चालवायची परवानगी द्या. मागण्या पाठीमागं अण्णांचं कारण फार महत्वाचं आहे. ते असायचं की हे काहीच नाही मिळालं तर मला शेवटी एक गोष्ट मागायची आणि ती असायची मंदिर. गावातलं एखादं हनुमान मंदिर असेल किंवा गावचं ग्रामदैवत जे कुठलं असेल त्या ठिकाणी अण्णा आपली शाळा चालवायची परवानगी मागायचे. व्हायचं असं की ज्या मंदिरांमध्ये सर्वसामान्यांना, दीनदलितांना, वंचितांना, शोषितांना, त्यांच्या आईवडिलांना प्रवेशच नाही त्या ठिकाणी ही मुलं यायची आणि मुलांना सहज साध्य प्रवेश झाल्यामुळं तिथंच जातपात या गोष्टीला अण्णांनी मुठं माती दिली. म्हणजे जे नागरिक म्हणूयात, धर्ममार्तंड म्हणूयात की मुलांच्या आई वडिलांना त्या मंदिराच्या दारातून हटकतायत पण दुसऱ्यांदा त्यांच्या मनात असं येतं की अरे ही लहान लहान मुलं आहेत
आणि यांना शिक्षण देण्यासाठी कुणीतरी झटतोय आणि त्यांना आडकाठी कशाला करायची. अशा अर्थानं अण्णांनी तिथे जात संपवलेली आहे. आता हे सगळं संपवत असताना आपल्याला माहित आहे की आपण नित्य नियमाप्रमाणे आपले वेगवेगळे व्याप असतात. आपण काही ठराविक रक्कम महिन्याला आठवड्याला जी काही आपण कमावतो ती आपल्या पत्नीच्या हातात देतो आणि तिचं ती सगळं काही बघत असते, कुटुंबाचा गाडा चालवत असते. आपल्याला वाटत असतं की हे फार सोपं आहे. पण अण्णा असली कुठलीच रक्कम कधीच वहिनींच्या हातात आणून दिलेत असं कुठल्याच पुस्तकात लिहिलेलं नाही. म्हणजे अण्णांना जे काही मिळालं ते अण्णा वसतिगृहातला एखादा विद्यार्थी जो कार्यवाह म्हणून काम करतोय, व्यवस्थापक म्हणून काम करतोय, त्याच्या हातात आणून द्यायचे, त्याची पावती करून घ्यायचे आणि वसतिगृहाचे जे काही खर्च असतील ते सगळंच्या सगळं अगदी पैन पै एक एक रुपया सुद्धा हिशोब अण्णांनी लिहून ठेवलेला आहे. प्रसंग असे अनेक आहेत की जेव्हा वसतिगृहामध्ये वसतिगृह हेच अण्णांचं घर, हाच अण्णांचा संसार, 1 रुपयाही नसायचा, तेव्हा असाच काहीतरी एक दाता यायचा आणि देणगी देऊन जायचा आणि मग पुन्हा त्या वसतिगृहाची जी काही निकड असायची ती निकड भागली जायची. ही निकड किती मोठी होती तर अण्णांचे बंधू जे जयसिंगपूरला सरकारी खात्यामध्ये काम करायचे, 2-2, 3-3 वर्ष गाठभेट नसायची. कधीतरी अण्णांचं चाललंय काय हे पाहण्यासाठी जेव्हा ते यायचे तर तेव्हाचा हा प्रसंग आहे. अण्णांचे धाकटे बंधू साताऱ्याला धनिमीच्या बागेत आले आणि पहिल्यांदा वहिनींनी अण्णांशी भांडण काढले. का भांडण काढले तर वहिनी सांगतायत की मी या आधी काय जेवण बनवायचे हे मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, विचारणार नाही, पण माझा धाकटा दीर कित्येक वर्षानंतर आपल्या घरी आला आणि त्याला वाढण्यासाठी, त्याला खिचडी बनवण्यासाठी माझ्या घरात तांदूळ नाहीये. जोपर्यंत तुम्ही तांदूळ आणून देत नाही तोपर्यंत मी स्वयंपाक करणार नाही म्हणून वहिनी साफ सांगतायत. अण्णा भावाला सोबत घेत आहेत आणि पुन्हा समोर पेठेतनं चालत 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 इकडे येत आहेत. पेठेत येत आहेत पण अण्णांच्या घामांनी धुळीनी माखलेल्या त्या सदऱ्यामध्ये जेव्हा ते हात घालतात 1 रुपया का 1 छदामही मिळत. आणि त्याच वेळी त्याच वाटेनं जाणारा एक वकील अचानक अण्णांना भेटतो आणि अण्णांना म्हणतो की अण्णा या वर्षीची माझी मी देणगी द्यायला थोडासा मला उशीर झालाय आणि ही माझी देणगी घ्या आणि पावती मला संध्याकाळी द्या किंवा दुसऱ्या दिवशी पाठवून द्या. घरात तांदूळ नाहीये, धाकटा भाऊ आलाय, बायको म्हणते की तांदूळ आणल्याशिवाय मी स्वयंपाक करणार नाही, पण आलेली देणगी अण्णा सरळ बोर्डाच्या ऑफिसमध्ये जात आहेत आणि एका हरिजन मुलाची 10वीची बोर्डाची फी भरतायत आणि पुन्हा रिकाम्या हाताने घरी परत येतात. या प्रसंगामध्ये वहिनींच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. हा प्रसंग मोठा का? अनेक वक्त्यांनी सांगितलं की वहिनींनी एवढे तोळे दागिने त्यांचे जे काही होते ते मोडले. साधासा प्रसंग म्हणून आज घरी जायचं, ज्यांना ज्यांना आपली पत्नी आहे तिच्याकडे म्हणायचं की या वर्षी माझी थोडीशी आर्थिक स्थिती बिघडली आणि तुझे दागिने पाहिजे, सोडून देणार आहे. पटकन आपल्याला लक्षात येईल की चेहऱ्यावरचे भाव किती बदलतील, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलेल. पहिल्यांदा कदाचित अण्णांनी एका दुसरा दागिना मागितला असेल, पण मला नाही वाटत की वहिनींनी दुसऱ्यांदा दागिना मागण्याची वेळच आणलेली नसेल. कारण जेव्हा वसतिगृहामध्ये अन्नधान्य नसतंय असा प्रसंग जेव्हा आलेला, वहिनींनी स्वतःहून आपले दागिने दिले. सचिन दादा म्हणाले की दागिने दिले, एवढे दागिने तोळे त्यांनी विकले म्हणून त्या मोठ्या का? त्यांच्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते फार वेगळ्या उंचीचं परिवर्तन आहे. ते एवढ्यासाठी मगाशी चर्चा करताना देखील मी तो प्रसंग सांगितला की वहिनी मुलांची सगळी उठबस, मुलांचा सगळा स्वयंपाक, मुलांची दिवसभरातील सगळी कामं ही करायच्या आणि संध्याकाळी पुन्हा शुचिरभूत व्हायच्या. म्हणजे काय, आंघोळ करायच्या, विटाळ व्हायचा, सोळं वातावरण त्या काळात होतं. अण्णांनी हे पाहिलं आणि अण्णांनी त्यांना निक्षून सांगितलं की हे जमणार नसेल तर तुझ्या गळ्यातलं जे माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ते तोडून टाक. हा पहिला प्रसंग आहे. त्याच्यानंतरचा प्रसंग असा की वहिनी गरोदर आहे, वहिनींची प्रकृती वारंवार बिघडायची आणि वहिनी गरोदर असताना वहिनी वसतिगृहातलं सगळं स्वयंपाक असेल किंवा सगळी कामं करायच्या, पण कंडिशनच अशी झाली, अवस्थाच अशी झाली की त्यांना तिथून उठताच येत नाही. आणि तेव्हा एक मुस्लिम विद्यार्थी घाबरत त्यांना विचारतोय की वहिनी मी पिठलं भात करीन ते तुम्ही खाल का? तेव्हा वहिनींचं जे मन परिवर्तन झालेलं आहे ते फार महत्वाचं आहे. वहिनींची 3 अपत्य आहेत. पहिल्यात अप्पासाहेब, दुसऱ्यात शकुंतला आत्या आणि तिसरी आहे बेबी. ही एवढीशी बेबी
जी अण्णांनी खांद्यावरून अक्षरशः उचलून आणलेली दीन दलितांची मुलं जी आहेत यांच्या हातातला खाऊ कधीतरी हिसकावून घेते, तोच खाऊ खाते, त्यांच्यासोबत जेवायला बसते, त्यांच्यासोबत खेळते, अंगा खांद्यावर खेळते, ही मुलं दचकतायत. पण जेव्हा ही बेबी नैसर्गिक लाडानं जेव्हा या सगळ्यांच्याकडे जाते तेव्हा वहिनींना लक्षात येतं की माणूस इथून तिथून वरून खालून सगळ्या बाजूंनी एकच आहे, त्याच्या शरीरातल्या रक्ताचा रंग एकच आहे. आणि हळूहळू त्यांच्या मनातले जे काही कर्मठ विचार होते, रूढीप्रिय ज्या काही गोष्टी होत्या त्या गळून पडतायत. त्यांच्यामध्ये झालेलं परिवर्तन हे फार महत्वाचं आहे. कुठल्या प्रसंगातून आपल्याला दिसतं, वहिनींना चाहूल लागते की आता आपण या चौथ्या बाळंतपणातून सुटू शकत नाही, आणि जर आपलं काही बरं वाईट झालं तर त्या सांगतायत की माझ्या पार्थिवाला खांदा सगळ्या जाती धर्माच्या मुलांनी दिला पाहिजे, उद्या त्यांचा पाडव्याचा सण चुकला नको पाहिजे. यातून आपल्याला लक्षात येतं की 100 वर्षापूर्वी असा विचार करणारी ही माऊली, सावित्रीबाईंनंतर कदाचित एक वेगळ्या उंचीची माऊली, यांचा त्याग देखील आज समाजात जाऊन प्रत्येक मुलाला सांगणं गरजेचं आहे. मला फार आनंद वाटला, फार समाधान वाटलं की दरवर्षी हेतू काही का असेना, निमित्त आपल्याला मिळतं की कर्मवीर अण्णांची जयंती असेल, कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी असेल, लक्ष्मी वहिनींची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, या निमित्तानं त्यांच्या विचारांचा जागर होतोय. म्हणजे आपल्याला कदाचित वहिनींचा अप्रकाशित असा बराच इतिहास माहिती देखील नाही. दरवर्षी आपण देखील खुदाई करूया विचारांची, आणि जोपर्यंत आपल्याला या मातीचाच एक सुपुत्र पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि सुपुत्री लक्ष्मीबाई पाटील, म्हणजे जितकं आपण नाव कर्मवीर अण्णांचं घेतो तितकंच नाव लक्ष्मी वहिनींचं देखील घेतलं गेलं पाहिजे. जितकं आपण नाव सत्तू भोसलेंचं घेतो तितकंच नाव या दोघांचंही घेतलं गेलं पाहिजे. ते एवढ्यासाठी कारण आज समाजाला यांच्या विचारांची गरज आहे. आज देखील काही कट्टरतावाद या देशात फोफावत असेल तर या विचारांची साखळी आपण माणसांपर्यंत नेली पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत नेली पाहिजे. सर्वांकडे माणुसकीच्या नात्यानं बघण्याची दृष्टी हे थोर महापुरुष आणि वहिनींचे विचार आपल्याला देतात. या विचारांचा जागर करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि वहिनींच्या जयंतीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय कर्मवीर, जय रयत माऊली.